आणि आज दिवसभरात जो शाईचा मुद्दा गाजला, त्याचबरोबर पुढचे एक्झिट पोल या संदर्भात चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ आपल्यासोबत आहे। अवधूतजी, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांची जी आहे त्याच्या प्रवक्ता सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे। सूरजजी, तुमचंही मी स्वागत करतो। शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत आहे। शायनाजी, तुमचंही स्वागत। आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता विकास लवांडे आपल्यासोबत आहे आणि ठाकरे समर्थक रेखा कोंडे देखील आपल्यासोबत आहे आणि यावेळेला माझे सहकारी स्वतः नरेंद्र कोठेकर देखील आहे। सगळ्यांशी आपण थेटपणे चर्चेला सुरुवात करतोय। सगळ्यात पहिले मी अवधूतजी, तुम्ही थेट स्टुडिओमध्ये आलेलात, मला तुमच्यापर्यंत यायचंय, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुमच्या बोटावरची शाई पुसली गेलेली आहे का आणि ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना दिसताय त्यासाठी मी थेट तुमच्याकडे येतोय। इतरही आपण मान्यवरांकडे जाणार आहोतच, मात्र तत्पूर्वी अवधूतजी, आज सकाळपासून एक आरोप होऊ लागलेला आहे निवडणुकांच्या बाबतीमध्ये, ज्या प्रकारे शाई बोटावरती लावण्यात आलेली आहे आणि ती शाई पुसली जाते, हा थेट तुमच्या विरोधकांनी आज दिवसभरात केलेला जो आरोप आहे त्या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्या बोटावरची शाई गेली का? झूम करून दाखवा आहे की नाही आणि गेली की नाही ते पण दाखवा। मग हे आरोप प्रत्यारोप का होताना दिसतात? बघा, 1972 सालची गोष्ट आहे। आता तुमच्या समोर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आरोप केला की माझ्या बोटावरची शाई गेली, माझ्या पत्नीच्या बोटावरची शाई गेली। पहिली गोष्ट म्हणजे हे आपण का करायचं? एक आपण उमेदवार म्हणून, एक आपण नागरिक म्हणून, मतदार म्हणून ज्यावेळी आपल्या बोटाला शाई लागलेली आहे ती शाई पुसण्याचा प्रयत्न का करायचा, हा पहिला मुद्दा आहे। कमीत कमी त्या बोटावरची तरी शाई पुसली नाही पाहिजे होती। दुसरा मुद्दा आहे, 1972 सालची तुम्हाला गोष्ट सांगतो। ज्या काँग्रेस बरोबर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मेतकूट आहे आणि त्यांच्याच बरोबर मनसेचं मेतकूट आहे, हे आज 3 पक्ष मिळून या शाईवर आरोप करत आहेत। पण त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1972ला ज्यावेळी इंदिरा गांधींनी सरसकट इलेक्शन जिंकल्या होत्या त्यावेळी त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, हा विजय गाईचा नाही बाईचा नाही तर शाईचा आहे। 1972 साली झालेले ह्या शाईचा प्रकरण आता 2026 पर्यंत पण म्हणजे यांची कॅसेट चेंज होत नाही, यांचे मुद्दे चेंज होत नाहीत। पराभवाला काहीतरी कारण हवं, ते कारण पण यांना नवीन शोधता येत नाही। तेच शाई, तीच मतपेटी, तोच ईव्हीएम, तेच बॅलेट पेपर, तेच पैसे, तेच खोके। मला असं वाटतं की उद्या ज्यावेळी निर्णय येतील, हे निर्णय जे नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे निकाल लागलेले आहेत त्याहून वेगळे लागणार नाहीत। त्यासाठी प्रीएम्प्ट करण्यासाठी, म्हणजे आपला पराभवाचं कारण हे प्रीएम्प्ट करण्यासाठी हा शाईचा मुद्दा आला आहे। त्याच्या पलीकडे ह्या मुद्द्याला काहीही महत्त्व देण्याचं कारण मला तरी वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।